आखती देशांच्या युद्धाचा परिणाम हा कलिंगड पिकावर झाला आणि सध्या आत्ताचं वाढतं ऊन यामुळे हे कलिंगड पिकाचा जे कलिंगड आहे त्याला दर मिळत नाही किंवा जे मिळत आहेत त्याच्यामध्ये जे कलिंगडाची वाढ होत नाही आणि तसंच या कलिंगडच्या जे वेल आहेत त्याच्यावरती सुद्धा करपा पडलेला आहे। याचंच मोठं नुकसान हे कलिंगड उत्पादक शेतकऱ्याला होत आहे। त्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याकडे कलिंगड उत्पादक शेतकरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय सांगाल पहिले आखती युद्धाचा परिणाम आणि आता वाढत्या तापमानामुळे तुम्हाला चांगलेच परिणाम होताना कलिंगडावर दिसत आहे? हे अगोदर 2 एकर कलिंगड लावले होते, परंतु त्याला युद्धाचा कुठेतरी परिणाम म्हणून त्याला एक्सपोर्ट चालू नव्हतं, त्याच्यामुळे त्याला अपेक्षित बाजारभाव भेटले नाही। काही कलिंगड 4-5 रुपये किलोने दिली, काही गुरांना चारली आणि आता 1.5 एकर हार्वेस्टिंगला आहे, परंतु त्याची उन्हाच्या याच्यामुळे त्याच्यावरती शेंड्यांवर करपा येऊ लागला आहे, पानं सुद्धा करजळू लागले आहे। ज्या अपेक्षित मोठं फळ फुगणार आहे ते सुद्धा आता 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी सोडते, परंतु त्या हिटमुळे मुळी चालत नसल्यामुळे त्याची फळांची वाढ होत नाही आणि जे बारीक फळ आहे ते आता गळूनच जाईन थोडक्यात, म्हणजे एकदाच आपल्याला हार्वेस्टिंगला येईल ते आणि त्याच्यामुळं अपेक्षित दर असून सुद्धा आम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळणार नाही। जे कलिंगडाचं पीक शेतकऱ्यांनी लावलं आहे त्याच्यातून चांगला मोबदला मिळतो की नाही ह्याची चिंता शेतकऱ्याला आता वाटत आहे। नीलम चापूड, LS मराठी, जुन्नर, पुणे।